ही आहे बघा ओली खजूर। तुम्ही बघू शकता किती छान आहे ओली खजूर। आता खूप सारे बाजारात खूप ओली खजूर आलेली आहे। आता या ओल्या खजुराचा मी हे तोडून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून मी याचा ज्यूस बनवणार आहे। चला तर जे फळे येतात सीझननुसार ते फळे आपण जरूर खावेत, तर यासाठी मी ज्यूस बनवणार आहे। चला तर आता मी सर्व खजूर तोडून घेते, ओली खजूर बघा मी आता तोडून घेतलेले आहे। याला होते तुम्ही तर पाहिलं असेल। आता किती छान आहेत बघा ही खजूर, ओली खजूर ताजी ताजी आहे बघा। चला तर आता आपण इथे मी पाणी आणलेलं आहे, त्या पाण्यात 1 चमचा मीठ टाकून घेते, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, जीवजंतू त्यावर बसतात, ते आपल्याला माहीत नसतं। साध्या पाण्याने धुवू शकता, पण मिठाच्या पाण्याने छोटे छोटे काय असतील ते सगळं मरून जाईल। आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी स्वच्छ धुवून घेते। खजूर धुवून झालेली आहे। चला तर आता आपण याच्या हे देठाचं काढून घेऊया आणि याचे तुकडे करूया, कारण आपल्याला मिक्सरमध्ये ज्यूस बनवायचा आहे। चला तर अशा प्रकारे मी सोलून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून त्याचा ज्यूस बनवायचा आहे। जरा पण साखर टाकायची नाही, कारण हे गोड आहेत। आणि आपल्याला बघा आता मी मिक्सरला ज्यूस करून घेते। हे बघा मिक्सरला बारीक करून आणलेलं आहे, चाळणी ठेवलेली आहे। चला तर आपण आता ज्यूस गाळून घेऊया। चला तर खाली पातेलं ठेवलेलं आहे। चला तर आता आपण ज्यूस गाळून घेऊया। आता आपण असं सर्व हे करून ज्यूस गाळून घेणार आहोत। अशा प्रकारे कच्ची खाणं पण योग्य आहे, आणि मला ज्यूस प्यायचा होता। बघूया म्हटलं ज्यूस कसा होतोय, करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी ज्यूस बनवला। बघा सगळं आता त्यामधलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे ज्यूस झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता। पण हा फ्रूट कच्चं खाणंच योग्य आहे, तेही सांगते। चला तर आता सर्व करून घेते। चला तर इथे 2 ग्लास ठेवलेले आहेत, आता मी सर्व करून घेते। कसा वाटला तुम्हाला खजूरचा ज्यूस? बघू शकता 2 ग्लास भरून ठेवलेले आहेत। तुम्ही पण करून पहा ज्यूस। आज योगा दिन विशेष मी खजूरचा ज्यूस पिणार आहे, तुम्ही बनवून प्या। तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट्सही करायला विसरू नका। योगा डे विशेष खजूरचा ज्यूस। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मस्त खा आणि आनंदी राहा। योगा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।